आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा इथे आयोजित केला गेला होता। त्या मेळाव्याला शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित होते आणि आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। गेल्या 2 वर्षांमध्ये या सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि सरकारच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय वेगवेगळ्या घटकासाठी घेतले। हे सर्व निर्णय लोकांपर्यंत कशा प्रकारे गेले पाहिजे, कशा प्रकारे बूथ रचना असली पाहिजे, कशा प्रकारे तयारी केली पाहिजे याचं मार्गदर्शन सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केलं। त्यासाठी आज बैठक इथे आयोजित केली होती। कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये चांगला उत्साह आहे आणि या मुंबईमधील जास्तीत जास्त जागा या महायुतीच्या कशा निवडून येतील यासाठी ही बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमाने ज्या योजना आल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, मुंबईमध्ये झालेलं डेव्हलपमेंट असेल, कोस्टल रोड, MTHL, मुंबईचे मेट्रो, मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते आणि त्याचबरोबर ज्या समाजाला गेल्या लोकसभेमध्ये भडकवण्यात आलं होतं की आरक्षण खतरे में, आरक्षण बदललं जाईल, अशा समाजासाठी देखील वेगवेगळ्या घोषणा, वेगवेगळे निर्णय या सरकारने गेल्या 2 वर्षांमध्ये केले। त्याचाच एक भाग म्हणजे जे संस्था आहेत, ज्या शेड्यूल कास्ट बौद्ध समाजाच्या संस्था आहेत, त्या संस्थांना एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला की 10 लाख रुपये जे आहे हे या संस्थांना दिले जातील आणि त्या संस्थांचं डागडुजी असेल, तिथे अभ्यासिका असेल, तिथे ग्रंथालय असेल, तिथे अजून वॉल कंपाऊंड असेल, टॉयलेट्स असतील, पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्यासाठी एक मोठी रक्कम 10 लाख रुपये थेट संस्थाला देण्याचा एक GR सरकारच्या माध्यमाने काढण्यात आला आणि असा 5 वेळा त्या संस्थांना ही योजना ती संस्था स्वतःसाठी लागू करून घेऊ शकते। अशा वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत कशा पोचवायच्या त्यासाठी आज या बैठकीमध्ये सगळ्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं। शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये शिवाजी पार्क देखील आहे, शिवसेना भवन देखील आहे। इथले जे जुने जाणते शिवसैनिक आहेत ते 66चे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्थापनेपासून ते देखील आज तुम्हाला भेटले, त्यांनी देखील तुम्हाला समर्थन दिलं। बघा, सगळे शिवसैनिक जे आहेत हे बाळासाहेबांनी जे सांगितलं, बाळासाहेबांना अभिप्रेत असणारं काम हे शिवसेना करते। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक करतोय। म्हणून आपण पाहत असाल की गेल्या 2 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक जे आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत आणि जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करणारे लोक आहेत, हे सगळे शिवसेनेबरोबर आहेत। हे जी पुस्तिका प्रकाशित केली त्याच्यामध्ये बौद्ध धर्मियांसाठी केलेली कामं आणि केली जाणारी कामं यांची माहिती दिली आहे। तुम्ही बुद्धविहारांना भेट देऊन बोला त्यांच्याशी, पण म्हणजे ती मतं दुरावली होती, ती मतं पुन्हा जोडण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जाणार। 100% लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे। जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या माध्यमाने लोकांपर्यंत, महिलांपर्यंत, भगिनींपर्यंत आम्ही सगळे लोक पोचतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हा उपक्रम स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुरू केला। असाच उपक्रम जो आहे हा बौद्ध विहारांना, त्यांच्या संस्थांना भेटून त्यांच्यापर्यंत सरकारने केलेली कामं हे देखील पोचवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। बौद्ध विहारांपर्यंत आपण पोहोचणार आहोत, काही धर्मगुरूंपर्यंत पोहोचणार आहोत का? कारण अल्पसंख्याक बघा, मला वाटतं फेक नॅरेटिव्ह जो एक वेळा पसरवला गेला, सारखं फेक नॅरेटिव्ह चालत नाही। सारखं जे आहे खोटं बोलून लोकांना तुम्ही दिशाभूल लोकांची करू शकत नाही, ते हरियाणाने दाखवून दिलं। हरियाणामध्ये पण यांनी असंच करण्याचा प्रयत्न केला, पण हरियाणाच्या जनतेने यांना बाहेरचा रस्ता दाखवला। तसंच जे आहे हे महाराष्ट्रामध्ये देखील होणार आहे। फेक नॅरेटिव्ह पसरून यांना लोकसभेमध्ये काही मतं जास्त मिळाली असतील, पण या विधानसभेमध्ये आता लोकांना यांचा खरा चेहरा कळलेला आहे आणि कुठलं सरकार हे आपल्यासाठी काम करतंय हे लोकांना कळलेलं आहे। बघा, मला वाटतं सगळ्या धर्मांसाठी, सगळ्या जातींसाठी सरकारने कामं केलेली आहेत, योजना केलेल्या आहेत। असं कुठलाही नाही। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सगळ्या समाजाच्या महिलांनी भगिनींनी जे लाभ घेतलेला आहे त्याच्यामध्ये मुस्लिम देखील आहेत, दलित देखील आहेत, बाकी वेगवेगळ्या मराठी देखील आहेत
सिंधी देखील आहेत, सगळ्यांनी योजनेचे लाभ घेतलेले आहे. तर हे सरकार जे आहे हे सगळ्यांसाठी काम करतं आहे. कुठल्या एका विशिष्ट जाती धर्मासाठी किंवा त्यांना भडकवण्याचं काम जसं विरोधकांकडून केलं जातं, पोलरायझेशन करण्याचं काम, तसं आम्ही करत नाही. प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी सरकारने 2 वर्ष काम केलं. आदित्य ठाकरे सातत्याने टीका करतायत सरकार महाराष्ट्र में करके दिखाया है, अगले 5 साल इससे बढ़िया काम होगा, ऐसा अपने भाषण में कहा गया है. ये स्पष्ट संकेत है कि वही अगले 5 साल के लिए राज्य के मुख्यमंत्री. देखो, मुझे लगता है कि गए 2 साल में महायुति सरकार के माध्यम से जिस प्रकार से काम हुआ, उस प्रकार से अगर पूरे 5 साल महायुति सरकार को मिलेंगे तो मुझे लगता है कि इससे कई गुना अच्छा काम महायुति के सरकार के माध्यम से इस महाराष्ट्र राज्य में होगा. क्योंकि महाराष्ट्र आज स्टार्टअप्स में नंबर 1 है, महाराष्ट्र जो है आज इन्वेस्टमेंट में नंबर 1 है, FDI में 52% ओवरऑल इन्वेस्टमेंट जो पूरे भारत में वो महाराष्ट्र में है. तो महाराष्ट्र इंफ्रास्ट्रक्चर में नंबर 1 है. तो हर चीज़ में महाराष्ट्र नंबर 1 है. महाराष्ट्र ने अलग अलग निर्णय अलग अलग लोगों के लिए लिए. तो आने वाले समय में जब जनता पूरे विश्वास से महायुति की सरकार पूरे 5 साल के लिए लाएगी तो इससे और अच्छा काम हम लोग कर पाएंगे. आदित्य ठाकरे सातत्याने म्हणतात की त्यांची सत्ता येणार और तुमच्यावरती सातत्याने टीका. अरे मुंगेरी लाल के हसीन सपने हे ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी. तर मला वाटतं काही लोकांना दिवसा पण स्वप्न पडायला लागलेली आहेत, पण त्यांचा भ्रमनिरास जो आहे हा येत्या 23 तारखेला होईल. कारण की यांनी 2.5 वर्षांमध्ये जे लोकांना अभिप्रेत होतं ते काम केलं नाही. 2.5 वर्षांमध्ये यांनी घरी बसायचं काम केलं. 2.5 वर्षांमध्ये 2.5 दिवस मंत्रालयात जाण्याचं काम केलं. 2.5 वर्षांमध्ये जे आहे कोविडमध्ये कसा भ्रष्टाचार होईल त्याच्यासाठी काम केलं. 2.5 वर्षांमध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला. 2.5 वर्षांमध्ये यांनी बॉडी बॅग्समध्ये घोटाळा केला. 2.5 वर्षांमध्ये यांनी कोविडच्या सेंटर्समध्ये घोटाळा केला. 2.5 वर्षांमध्ये यांनी जे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करायला पाहिजे त्या डांबरामध्ये पण देखील घोटाळा केला. आणि हे काय शिकवतात. आणि 2.5 वर्षांमध्ये यांनी उद्योगपतींच्या घराच्या खाली देखील बॉम्ब प्लांट केले एक्स्टॉर्शनसाठी. आणि ज्यांनी केले त्यांना सपोर्ट करण्याचं काम देखील यांनीच केलं. की तो काय वजे काय ओसामा बिन लादेन आहे का, आज तो जेलमध्ये आहे. यांचे काही मंडळी घरची मंडळी जी आहेत PA यांचे आहेत ते जेलमध्ये आहेत, काही लोक बेलमध्ये आहेत. अशी परिस्थिती यांची आहे. आणि आमच्या 2 वर्षांमध्ये लोकांसाठी आम्ही रेकॉर्ड तोड निर्णय घेतले. शासनाचे वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, लेक लाडकी योजना असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, त्याचबरोबर कोस्टल रोड असेल, त्याचबरोबर समृद्धी महामार्ग असेल, त्याचबरोबर मेट्रो, सगळ्यात मोठं मेट्रोचं जाळं, आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा निर्णय हा टोल माफीचा हा देखील आमच्या सरकारने घेतला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम जे केंद्राकडून 6,000 रुपये मिळत होते त्याच्यात अजून 6,000 रुपये ॲड केले. त्याचबरोबर 7.5 HP पर्यंतचा मोटरींना पूर्णपणे मोफत वीज देण्याचं काम देखील आमच्या सरकारने केलं. तर हा जो रिपोर्ट कार्ड आहे ना, कंपॅरिझन, हे लोक बघतायत की 2.5 वर्षांमध्ये तुमचं काय अचिव्हमेंट आहे आणि आमची काय अचिव्हमेंट आहे. ती लोक निर्णय जो आहे हा 20 तारखेला घेतील. विरोधक ज्या पद्धतीने म्हणतायत की मतदार यादीतून जाणून बुजून महाविकास आघाडीशी संबंधित मतांची वजाबाकी केली जाते, याला कसं उत्तर देता. आणि मला वाटतं प्रश्न आहे की आपण मगाशी भाषणात म्हणतात मला खुर्चीचा वारसदार व्हायचं नाहीये, शिवसैनिक म्हणून काम करायचं, काय नेमका भाव. मला वाटतं इलेक्शन कमिशन या सगळ्या गोष्टी ठरवत असतं, त्यांची प्रोसिजर सुरू असते, त्याच्यामध्ये मला जास्त वक्तव्य करायचं नाही. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, बघा नेहमी आम्ही वारंवार सांगतो की शिवसेनेमध्ये शिवसैनिकाला जो आहे हा न्याय दिला जातो. जो काम करेल त्याला जो आहे हा न्याय दिला जाईल. हे माननीय मुख्यमंत्री महोदय देखील म्हणतात आणि मी देखील म्हणतो की इथे कुठली पोझिशन जी आहे ही फिक्स नाही आहे, कोणासाठी रिझर्व्ड नाही आहे. इथे जो मेहनत करेल, प्रामाणिक राहील, काम करेल, त्याच्यासाठी जी आहे ही सर्वोच्च पदावरती पोचण्यासाठी जे काय त्याला करता येईल ते त्यांनी करावं. आणि त्याला न्याय देण्याचं काम पक्ष जो आहे हा करत राहील. अगोदरच्या पक्षामध्ये नंबर 1 पोझिशन, नंबर 2 पोझिशन ही रिझर्व्ड होते, त्याच्यामुळे अशी परिस्थिती झाली. तर मला वाटतं एक कार्यकर्ता म्हणून आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या वेळेस जेव्हा मंत्रिपद देण्याची वेळ आली तेव्हा एका सामान्य शिवसैनिकाला, ज्यांनी तळागाळात जाऊन शिवसेना वाढवली, अशाला साहेबांनी जे आहे हे मंत्रिपद देऊ केलं. आणि त्याचबरोबर आमच्या कमिटीज देखील असते. कमिटीचा अध्यक्ष, एनर्जी कमिटीचे अध्यक्ष आमचे श्रीरंगाप्पा बारणे झालेले आहेत.
तर मला एक कार्यकर्ता म्हणून पक्षवाढीसाठी जे काय करता येईल ते करण्याचं काम भविष्यात देखील करत राहील. वगळण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे. 5,000हून अधिक मतदारांच्या मला वाटत नाही इलेक्शन निवडणूक कमिटी या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग जे आहे त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. सरकारने हस्तक्षेप केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये सरकार मराठीमध्ये होऊ द्या. योजना पोहोचवल्या जातात आणि आचारसंहितेचा भंग होतोय, त्याच्यामुळे योजना दूतवर पण विरोधकांनी आक्षेप घेतला आणि इलेक्शन कमिशन यांना तोच प्रॉब्लेम आहे. योजना लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही पाहिजे. आता हे रोज काय म्हणतात की आम्ही योजना बंद करू. त्यांचा जो एक आमदार आहेत त्यांचे सुनील केदार ते तर कोर्टामध्ये गेलेत योजना बंद करण्यासाठी. तर ह्यांचं कधीच असं धोरण नव्हतं की बाबा योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आता योजना पोहोचतायत लोकांपर्यंत, लोकांना गरीब लोकांना न्याय मिळतोय, गरीब लोकांना त्याचा एक आधार मिळतोय. तर त्यांच्या आता पोटामध्ये जे आहे ते पोटशूळ उठायला लागलेलं आहे की गरिबांना ते गरिबीतच राहिलं पाहिजे, त्यांना कुठलीच मदत पोचली नाही पाहिजे. हे विरोधकांचं धोरण आहे, हे लोक पाहत आहेत. शिखरजी, निलेश राणे यांचा प्रवेश एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत येणार असं चाललंय, तो प्रवेश होणार आहे का आणि त्या बाबतीची काय माहिती? मला खरंच त्याबद्दल मला माहिती नाही. मला वाटतं आलं तर आवडेल का तुम्हाला एक तरुण बघा मला वाटतं हा पूर्णपणे अधिकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. तो जो निर्णय घेतील त्याला जे आहे सगळे लोक सपोर्ट करते. 2 सवाल हैं. पहला सवाल कि आपके महाकाल के मंदिर की गर्दिया में जाने को लेकर विपक्ष बड़ा मुद्दा बना रहा है, आप उसको कैसे क्लैरिफाई करेंगे? मुझे लगता है कि विपक्ष को जो है मंदिरों में जाने से एलर्जी है. हम जहाँ पर जाकर दर्शन ले रहे हैं तो उधर भी लोगों को एलर्जी है. उनको तो खुद तो लेते नहीं है दर्शन, दूसरे को भी लेने से रोकने का काम यहाँ पर इतने सालों तक वो करते आ रहे हैं और अभी भी वही कर रहे हैं. तो उनसे दूसरी कोई अपेक्षा जो है हम लोग नहीं कर सकते. और दूसरा, अखिलेश यादव इस वक्त महाराष्ट्र के दौरे पर हैं. वो कह रहे हैं यहाँ पर एक बड़े आपके भिवंडी और पूरे इलाके में दौरे में घूम के बता रहे हैं कि किस तरीके से आपने हिंदी में 2 क्वेश्चन है. अखिलेश का जो महाराष्ट्र दौरा है कैसे देखेंगे आप? मुझे लगता है कि आने वाले समय में यूपी का इलेक्शन है, उधर ज़्यादा कॉन्सेंट्रेट होकर वो करे तो उनको फायदा होगा वहाँ पे. कांग्रेस के प्रवक्ता पवन खेड़ा है, पवन खेड़ा ने कहा है कि महाराष्ट्र सरकार ने 10,000 करोड़ का घोटाला किया है पुणे रिंग रोड के मामले में जो नियमों को बदलकर. देखो मुझे लगता है पवन खेड़ा कौन है और ये लोग सिर्फ आरोप. गए 2.5 साल में विरोधियों पर FIR हो गई, चार्जशीट हो गई, कोर्ट ने सज़ा सुनाई है और सिर्फ जो है मुझे लगता है कि खाली बोलना, आरोप लगाकर कुछ नहीं होता. कोर्ट में वो प्रूव होना चाहिए और मुझे लगता है कि रोज़ उठकर ये आरोप ही लगाते हैं. दूसरा कोई उनके पास काम धंधा बचा नहीं है. तो मुझे लगता है इन आरोप उनका काम है, विरोधियों का आरोप लगाना. हमारा काम है काम करते रहने का. और आदित्य ठाकरे जिस प्रकार से कहा कि चुनाव परिणाम के बाद में बहुत सारे नेता जेल जाएंगे, कार्रवाई होगी, मैंने इसके पहले भी बोला मुंगेरी लाल के हसीन सपने कुछ लोग देख रहे हैं. तो मुझे लगता है कि सपना देखने का अधिकार है उनको. 2.5 साल में उन्होंने लोगों को जेल में डालने का काम किया. किसको जेल में डाला उन्होंने? जिनको हनुमान चालीसा बोलनी थी उनको जेल में डाला. किसको जेल में डाला? आपके पत्रकारों को भी जेल में डाला. तो मुझे लगता है कि जिनको ये आदत ही है, उनको ऐसा लगता है कि हम राज करने के लिए आए. ऐसा राज नहीं चलता है. इसलिए जो है 2 साल पहले जो कुछ हुआ वो इनके बर्ताव की वजह से हुआ. ये सब आपको राज्य करने की संधि लोगों ने दी तो वहाँ पर लोगों के लिए अलग अलग योजनाएं लाने का काम आपको करना चाहिए. राज्य किस प्रकार से आगे बढ़े इसके लिए काम करना चाहिए. ये तो राज्य को पीछे लेके जाने का काम इतने सालों तक 2-2.5 साल में इन्होंने किया है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.